बातमी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या ऑफरची आहे. होय, देवेंद्र फडणवीसांनी चक्क उद्धव ठाकरेंनाच ऑफर दिली आहे आणि ती देखील भर विधान परिषदेत. अंबादास दानवेंनी विधान परिषदेतला टर्मचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यांना निरोप देताना केलेल्या भाषणात फडणवीसांनी चक्क उद्धव ठाकरेंनाच ऑफर देऊन टाकली. 2029 पर्यंत सत्ताधारी होण्याचा काही स्कोप नाहीये, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी इथे येण्याचा विचार करावा अशी ऑफरच फडणवीसांनी दिली आहे. विशेष म्हणजे फडणवीसांकडून ही ऑफर दिली जात असताना एकनाथ शिंदे सभागृहात उपस्थित होते. देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य जरी मिश्किलपणे केलं असलं तरी त्याची राजकीय वर्तुळात गंभीर चर्चा सुरू आहे. दरम्यान दानवेंच्या निरोप समारंभापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची ओझरती भेटही झाली. या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे, पण आपल्या शुभेच्छा आहेत. त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही. मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून. उद्धवजी, आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही. काय ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही. 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे त्याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही. देवेंद्र फडणवीसांनी आज तुम्हाला विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी बाकावर येण्याची ऑफर दिली आहे. त्यांनी असं म्हटलं की 2029 पर्यंत आम्ही विरोधी बाकावर लावणं शक्य नाही, पण मी इथे येण्याचा स्कोप आहे. ठीक आहे, मग काय आहे का ऑफर दिली आहे? त्यांना माहिती नाही, तो नुसतं बाकाचं नाही, प्रसंग बडा बाका आहे म्हणा. तर या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे.